नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्र येत्या 2 दिवसांपासून 12वीची परीक्षा सुरू होणार आहे आणि याचा ताण अनेक विद्यार्थ्यांना येतो आणि त्यामुळे आपण या परीक्षेला सामोरं जात असताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि पेपर सोडवण्याचं आपलं तंत्र काय असलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण पेपर सोडवला पाहिजे यासंबंधी माहिती पाहणार आहोत. आणि या नंतर तुम्हाला मी 12वीची जी उत्तरपत्रिका आहे ती प्रत्यक्ष दाखवणार आहे आणि त्यानुसार तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं लिहिली पाहिजे याबद्दलही आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूया की कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कुठल्या नाहीत आणि कशा आपण त्या टाळल्या पाहिजे यापासून. विद्यार्थी मित्र हो, इथं आपण पाहू शकता की काही जे मुद्दे आहेत मी ते लिहिलेले आहेत आणि ह्या ज्या टिप्स आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच कामी येणार आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता की पहिला जो प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असतो की आपलं हस्ताक्षर हे कसं असलं पाहिजे. हस्ताक्षर अतिशय चांगलं असलं पाहिजे का? किंवा जर खराब असेल तर आपल्याला त्याचे मार्क्स मिळतील का नाही? तर याबद्दल अनेकांच्या मनामध्ये कन्फ्युजन किंवा संभ्रम असतो. तर यासाठी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण अशा पद्धतीने हस्ताक्षर काढलं पाहिजे की ते आपल्या जे परीक्षक आहेत किंवा जे तपासणारे आहेत त्यांना ते समजलं पाहिजे. फार सुंदरही नसेल तरीही त्या ठिकाणी चालेल, परंतु ते अक्षर कळलं पाहिजे एवढं मात्र आपल्याला त्या पद्धतीने अक्षर काढावं लागेल. म्हणून अक्षराचा फार मोठा बाऊ त्या ठिकाणी करायची गरज नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. समजण्यापुरतं आपल्याला अक्षर आलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये लिखाणाची स्पीड. आता ही जी स्पीड आहे ती अतिशय महत्त्वाची असते. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण अतिशय सुंदर अक्षर काढलं म्हणजे चांगले मार्क्स मिळतात का? तर असं अजिबात नाही. तुम्ही सगळे प्रश्न सोडवणं आवश्यक असतं. म्हणून चांगलं अक्षर काढण्याच्या नादामध्ये अनेक विद्यार्थी जी स्पीड आहे त्यांची कमी होते आणि त्यांना असं वाटतं की आपलं हँडरायटिंग जे आहे ते खराब येत आहे. मग याचा परिणाम आपल्या मार्कांवरती होईल. तर याचा काहीही परिणाम त्या ठिकाणी तुमच्या मार्कांवरती होत नसतो. फक्त ते कळण्यापुरतं असावं. पण स्पीड जी आहे ती स्पीड अशी असली पाहिजे की सगळे प्रश्न तुमचे अटेम्प्ट झाले पाहिजे. म्हणजे सगळे प्रश्न सोडवणं हे गरजेचं असतं आणि इतकी स्पीड तुम्हाला असली पाहिजे. 3 तासामध्ये 80 मार्कांचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपली जी स्पीड आहे ती चांगली असली पाहिजे. मग हँडरायटिंगकडे इतकं फार मोठं लक्ष देण्याची गरज त्या ठिकाणी नाही. म्हणून मॉडरेट स्पीड तुम्ही त्या ठिकाणी मेंटेन केली पाहिजे. मॉडरेट म्हणजे काय? तर या ठिकाणी तुमचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजे आणि त्यानुसार तुमची स्पीड असली पाहिजे. लय म्हणजे खूप स्लोही नको आणि खूप फास्टही त्या ठिकाणी नसली तरी चालेल. कारण खूप फास्ट लिहायला गेल्यानंतर आपण दमण्याची शक्यता असते आणि मग पुन्हा आपली स्पीड कमी होण्याची शक्यता असते. म्हणून एक मॉडरेट स्पीड आपण धरून चाललं पाहिजे. त्यानंतर याच्यातला पुढचा महत्त्वाचा मुद्दा किंवा जी टिप आहे ती म्हणजे सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक. जो प्रश्न तुम्ही सोडवला नाही त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणून सगळे प्रश्न सोडवणं हे आवश्यक असतं. पण पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायची की अटेम्प्ट करत असताना सगळे प्रश्न आपण सोडवायचे. त्यानंतर आता याच्यामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की काही प्रश्न आपल्याला जमत नाहीत किंवा काही प्रश्न आपल्याला ऐन वेळेवरती आठवत नाही. अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपलं डोकं आता ब्लँक झालेलं आहे, आपल्याला काहीही आठवत नाही. अशा वेळी आपण आपलं डोकं शांत ठेवणं गरजेचं आहे आणि थोडासा त्या प्रश्नाबद्दल विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच तो प्रश्न किंवा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो आठवेल, परंतु शांत डोक्यानं आपण या गोष्टी केल्या पाहिजे. एकदम पॅनिक होऊन चालणार नाही. बोर्डाची परीक्षा म्हटलं की सगळं बर्डन आपल्यावरती त्या ठिकाणी येत असतं. म्हणून आपण पॅनिक होण्याची शक्यता असते. म्हणून पॅनिक व्हायचं नाही, तर शांत डोक्यानं ते प्रश्न समजून घ्यायचे. आता याच्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे तर प्रश्नांचा क्रम. आता बरेच विद्यार्थी काय करतात, पहिल्यांदा पहिला प्रश्न, त्यानंतर तिसरा प्रश्न, त्यानंतर 5वा प्रश्न असे प्रश्न सोडवतात. तर कृपया करून असे प्रश्न सोडू नका. त्यामध्ये जे क्रम आहे तो मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. समजा पहिला प्रश्न आहे, पहिल्यामध्ये ए, बी, सी असे काही उपप्रश्न आहेत, तर तो अटेम्प्ट करा. पहिला प्रश्न येत नसेल तर पुढचा प्रश्न म्हणजे दुसरा प्रश्न सोडवा आणि जो पहिला प्रश्न आहे तो एकदम शेवटी सोडवा. कारण यामुळं तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये गोंधळ दिसणार नाही आणि तुमच्यामध्ये एक जे अभ्यास केलेलं सगळं जे काही आहे ते तिथं रिफ्लेक्ट होईल आणि जो एक्झामिनर आहे त्यालाही असं वाटेल की नाही या विद्यार्थ्यानं चांगला अभ्यास केलाय. मग एखाद्या वेळेस काय होऊ शकतं, पहिल्या प्रश्नामध्ये ए-बी-सी-डी असे बीट आहेत, त्यापैकी सी बीट तुम्हाला जमणार नाही. मग सगळे बीट येतील. तर अशा वेळेस ते जे सी बीट आहे ते तिथं वगळा आणि सगळ्यात शेवटी प्रश्न क्रमांक टाका 1 आणि सी असं उत्तर त्या ठिकाणी लिहा. तर हाच क्रम तुम्ही पाळला पाहिजे. म्हणजे प्रश्न कुठेही त्या ठिकाणी त्याच्यामध्ये जे आहे स्किप करून पहिला, नंतर दुसरा, नंतर 5वा, नंतर 6वा असं त्या ठिकाणी न करता क्रम फॉलो करण्याचा प्रयत्न करा. होत नसेल, जमत नसेल तर तो प्रश्न तिथं सोडा आणि परत त्या ठिकाणी तुम्ही शेवटी, परंतु जो प्रश्न आपण अटेम्प्ट केला नाही तो शेवटी सोडवणं फायद्याचं असतं. म्हणून हा क्रम जो आहे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर दुसरी एक गोष्ट रिपिटेशन.
आता काय होतं, एखाद्या वेळेस एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं पहिला प्रश्न सोडवलेला आहे, त्याचं उत्तर लिहिलेलं आहे, परंतु काही वेळानंतर त्याला असं वाटतं, की आपण जे लिहिलेलं उत्तर आहे, ते काही एवढं आपल्याला जमलेलं नाही किंवा ते अचूक नाही. मग पुन्हा तो प्रश्न आपण सोडवतो. कृपया हे जे रिपिटेशन आहे किंवा एकच प्रश्न दोनदा किंवा पुन्हा-पुन्हा तेच प्रश्न सोडवणे हे टाळा. याच्यामध्ये तुमचा खूप मोठा वेळ जातो. तुम्ही उत्तर जर जमत नसेल, तर बेटर वे त्या ठिकाणी तो प्रश्न स्किप करा. त्याला टाळा. तुमच्या मनामध्ये जर त्या प्रश्नाविषयी कन्फ्युजन असेल, तर तो प्रश्न टाळा आणि सर्वात शेवटी तो प्रश्न घ्या. सर्वात शेवटी त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवा. हे साधं त्या ठिकाणी लॉजिक आहे. याच्यामुळं काय होईल, तुमचा जो वेळ आहे, तो वेळ जाणार नाही. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा याच्यामध्ये जो मुद्दा आहे, तो आहे, की आपण ज्यावेळेस कन्फ्यूज असतो किंवा आपल्याला जे मुद्दे वगैरे आठवत नाहीत, त्यावेळेस तुम्ही शेवटचं जे पेज आहे, बघा तुमच्या उत्तरपत्रिकेचं शेवटचं. आता ही जी उत्तरपत्रिका आहे 12वीची तुमची 28 पानांची असते. जे 28वा पेज आहे ते आपण पुढं पाहणारच आहोत. तर तो रफ म्हणून तुम्ही वापरा. म्हणजेच तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये जे मुख्य प्रश्न आणि उत्तर आहे तिथं काहीही तुम्ही रफ म्हणून लिहू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय असते एखादा पॅराग्राफ त्या ठिकाणी ते लिहिल्यानंतर त्याला वाटतं हे चुकला म्हणून तो काय करतो, असं त्याच्यावरती रेष मारतो, तो स्क्रॅप करतो. परंतु कृपया हे टाळा. याच्यामुळे तुमचा जो स्पेस आहे तोही जाईल, वेळही जाईल आणि एनर्जी देखील त्यामध्ये जाईल. अगोदरच तुमच्या मनामध्ये एक क्लिअर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते असेल तर तो प्रश्न अटेम्प्ट करा, नाहीतर पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही वळा. हे अगदी साधं गोष्ट आहे, परंतु मध्ये-मध्ये कुठेही अशा पद्धतीने तुम्ही ते स्क्रॅप करत जाऊ नका किंवा त्यावरती रेषा मारणे अशा पद्धतीने तुम्ही ते टाळा. त्यानंतर पहा, पुढचा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये आहे, की जो आपला प्रश्न आहे, तो प्रश्न समजणं फार गरजेचं असतं. तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं 50% उत्तर समाविष्ट असतं. याचं कारण असं, जेव्हा आपण असं म्हणतो, जर तुम्हाला प्रश्न नीट कळला, तर त्याचं उत्तर तुम्हाला नीटपणानं समजतं. अनेक विद्यार्थी काय करतात, घाई करतात. उत्तर लिहिण्याची घाई असते, बरोबर आहे. त्यांना वाटतं आपलं वेळेत होईल का नाही आणि आपल्याला वेळ कमी पडेल का? मग अर्धवट प्रश्न वाचून लगेच त्याचं उत्तर लिहायला सुरुवात करतात. परंतु असं न करता तो प्रश्न जो आहे तो पूर्ण समजावून घ्या. पूर्ण प्रश्न वाचा आणि त्यानंतरच उत्तर लिहायला सुरुवात करा. एकदा का प्रश्न नीट समजला, की आपण नीटपणे उत्तर लिहू शकतो. ही खूणगाठ तुमच्या लक्षात असू द्या. त्यानंतर याच्यामध्ये काय होतं, एखादा प्रश्न आपल्याला समजतच नसेल, तर तो 2दा वाचा, 3दा वाचा. त्यानंतर नक्कीच तो तुमच्या लक्षात येईल. खास करून हे इंग्रजीच्या पेपरसाठी आवश्यक आहे. कारण इंग्रजीमध्ये अनेक विद्यार्थी जे आहेत, अशा पद्धतीने चुका करतात. म्हणून त्या टाळण्यासाठी तुम्ही प्रश्न पुन्हा-पुन्हा वाचणं गरजेचं आहे. आता याच्यात अजून तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली असती एखाद्या सरांनी, की पहिल्यांदा प्रश्नपत्रिका हातात पडली, की सगळी प्रश्नपत्रिका वाचून काढा. परंतु ते मी इथं रिकमेंड करत नाही. अजिबात तुम्ही ती प्रश्नपत्रिका सगळी वाचून काढू नका. काय होईल याच्यामध्ये, तुम्ही जर पूर्ण प्रश्नपत्रिका वाचत असाल तर खूप मोठा वेळ तुमचा त्याच्यामध्ये जाईल आणि तुमच्याला पुन्हा उत्तर लिहिण्यासाठी वेळ कमी पडू शकतो. म्हणून पूर्ण प्रश्नपत्रिका वाचायची गरज नाही. तर तुम्ही काय केलं पाहिजे, पहिला प्रश्न वाचायचा, सोडवायचा. येत नसेल सोडून द्या, दुसरा प्रश्न वाचा, सोडवा. येत नसेल सोडून द्या, तिसरा प्रश्न वाचा, सोडवा. अशा क्रमानं तुम्ही गेलं पाहिजे. आता थोडंसं इथं इंग्रजीच्या बाबतीत अनेक विद्यार्थी चुका करतात. तर त्या टाळण्यासाठी तुम्हाला इंग्रजीची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहू. तर इंग्रजीमध्ये काय होतं, तुम्हाला खूप मोठे पॅसेजेस असतात. इंग्रजीची जी प्रश्नपत्रिका आहे ती मोठी असते. त्याच्यामध्ये पॅसेजेस असतात. तुम्ही जर ती प्रश्नपत्रिका वाचायचं ठरवलं तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. म्हणून सगळी प्रश्नपत्रिका सुरुवातीला वाचायची नाही. काय करायचं, सगळी प्रश्नपत्रिका वाचायची नाही अजिबात. हे करण्याची गरज नाही. तर पहिल्यांदा काय करायचं, पहिला उतारा आहे, पहिला प्रश्न आहे, त्या प्रश्नामध्ये उतार्याच्या खाली जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न मात्र काळजीपूर्वक वाचा. स्टेप लक्षात येते का? इंग्रजीची प्रश्नपत्रिका हातात पडली, की पहिला पॅसेज आपल्याला सोडवायचा असतो आणि त्या पॅसेजच्या खाली जे दिलेले प्रश्न आहेत ते सोडवायचे असतात. ते प्रश्न पहिल्यांदा वाचा आणि त्यानंतर तुम्ही तो पॅसेज जो आहे तो वाचा. म्हणजे याच्यामुळे काय होईल, ते प्रश्न तुमच्या डोक्यात राहतील आणि ते पॅसेज वाचत असताना त्या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्हाला लक्षात येतील. तर ही एक टेक्निक आहे. त्यानंतर तो संपूर्ण जो उतारा आहे तो काळजीपूर्वक वाचायचा. काळजीपूर्वक वाचणं फार गरजेचं आहे. काळजीपूर्वक म्हणजे काय, विशिष्ट असा त्याला वेळ देऊन स्पेसनं तो तुम्ही वाचा आणि वाचत असताना ही जी प्रश्न तुम्ही अगोदरच वाचलेली आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला कुठेतरी क्लिक होतात का हे तुम्ही पहा. त्यानंतर काय करा, तुम्ही प्रश्न आणि उत्तरे लक्षात येतील. आता हे हे केल्यामुळं काय होईल आपल्याला, पहिल्यांदा आपण प्रश्न वाचले, मग उतारा वाचला. याच्यामुळं काय होईल, प्रश्न कोणते आणि उतारा काय हे आपल्या लक्षात येईल आणि मग त्यानंतर पुन्हा पहिला प्रश्न वाचा. बघा, प्रश्न वाचणं फार गरजेचं असतं. प्रश्न समजणं गरजेचं असतं. तरच आपल्याला उत्तर लिहिता येतं. घाई करायची नाही. मग इथं काय करायचं,
पहिल्यांदा आपण प्रश्न वाचले, मग उतारा वाचला, मग पुन्हा आता आपल्याला पहिला प्रश्न सोडवायचा आहे. ॲक्टिव्हिटी 1 सोडवायची. तर त्याच्यामध्ये ते वाचा व्यवस्थित आणि त्यानंतर मग त्याचं उत्तर शोधून तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सगळं करता येईल. मग त्या इंग्रजीच्या पेपरमध्ये जेवढे काही उतारे असतील, ते सगळे उतारे तुम्ही या तंत्रानं, या पद्धतीनं सोडवू शकता. हे अगदी सोपं आहे. आता आपण पाहूया, की तुमचं जी उत्तरपत्रिका आहे, तिचं जे फ्रंट पेज आहे, ते कसं आहे आणि तिथे तुम्हाला कोणती माहिती भरायची, ते देखील महत्त्वाचं या ठिकाणी आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता, हे मी तुमच्यासाठी या ठिकाणी जी बोर्डाची उत्तरपत्रिका आहे, त्याचं हे फ्रंट पेज जे आहे, ते इथं दिलेलं आहे. याच्यामध्ये जी माहिती आहे, ती व्यवस्थितपणे तुम्हाला भरणं गरजेचं असतं. इथं काही सूचना दिलेल्या आहेत बारकोड संबंधीच्या, त्या सूचना तुम्ही वाचल्या पाहिजेत. म्हणजेच काय, तुम्हाला ही जी उत्तरपत्रिका आहे, ती 15 मिनिट किमान अगोदर त्या ठिकाणी मिळत असते. तुम्ही वर्गात गेल्यानंतर आणि 15 मिनिटानंतर तुम्हाला जी उत्तरं आहेत ॲक्चुअल ती लिहायची असतात. तर त्या वेळेत तुम्ही हे वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला तिथं काय करायचं, इथं बघा, हा जो चौकोन दिलेला आहे, या चौकोनामध्ये बारकोड स्टिकर किंवा होलोग्राफ्ट स्टिकर जे आहे ते आपल्याला इथं लावायचं असतं. मग याच्यात कुठली माहिती भरायची, तर इथं तुम्हाला या ठिकाणी सीट नंबर दिलेला आहे. इथं तुम्ही पाहू शकता. तर हे जे इथं तुमचा जो सीट नंबर आहे, तो व्यवस्थित तुम्ही भरणं गरजेचं आहे. हा अंकामध्ये भरायचा आणि इथं वर्ड्समध्ये भरायचा. 2000 जे काय असेल तुमचा सीट नंबर, तो इथं वर्ड्समध्ये भरायचा. त्यानंतर इथं तुमची सही करायची. इथं त्या ठिकाणी सही दिलेली आहे. त्यानंतर इथं पर्यवेक्षकाची सही आहे आणि इथं सेंटर क्रमांक आहे. हा त्या ठिकाणी इथं व्यवस्थितपणे भरायचा आणि इथं विद्यार्थ्याने बारकोड ह्या चौकटीत चिटकावा. ही तुम्हाला जी चौकट दिलेली आहे, ती बारकोड चिटकवण्यासाठी त्या ठिकाणी दिलेली आहे. मग इथं पुन्हा काय एक चौकट आहे, इथं तुम्ही UID कोड जो आहे, त्यासाठी जागा दिली आहे, तो तुम्ही इथं लावायचा असतो. दिव्यांग कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी पुन्हा इथे एक चौकट दिलेली आहे. पुन्हा या खालच्या भागामध्ये काय लिहायचं आहे तुम्हाला, विषय कोणता आहे, पेपर कोणता आहे, दिनांक लिहायचा आहे आणि तुमची उत्तराची भाषा कोणती आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर जर सप्लिमेंट तुम्ही घेतली असेल, आता ही 28 पेजेसची उत्तरपत्रिका आहे, परंतु अजून तुम्हाला काही त्या ठिकाणी जी सप्लिमेंट्स आहेत ते लागलेले आहेत, तर त्याची बेरीज तुम्ही इथे लिहायची. मुख्य उत्तरपत्रिका इथं दिलेली आहे 1 प्लस 2 सप्लिमेंट बरोबर 3 अशा पद्धतीने तुम्ही इथं लिहायचं. ही जी जागा दिलेली आहे इथं, त्या ठिकाणी जर काही माल प्रॅक्टिस असेल तर ते तिथं जे स्क्वॅड आहे किंवा जे इन्व्हिजिलेटर आहे ते इथं लिहित असतात आणि इथं हे तुमच्यासाठी नाही आहे. इथं हे मार्क्स त्या ठिकाणी दिलेले असतात. हाही जो तक्ता आहे, हा तुमच्यासाठी त्या ठिकाणी नाही आहे. या टेबलमध्ये तुमचे जे क्वेश्चन्स आणि त्याला जे मार्क्स दिलेले आहेत ते या ठिकाणी असतात. आता याच्या पाठीमागचं एक जे पेज आहे, ते एक पेज तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. याच्यामध्ये तुम्हाला अनेक सूचना दिलेल्या आहेत बघा. परीक्षार्थींसाठी दिलेल्या सूचना एकदम याच पेजला लागून बॅक साइडने ह्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात. आता ह्या जवळपास अनेक सूचना आहेत, 20-22 सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. परंतु ह्या सूचना सहसा कोणी वाचत नाही. तुम्हाला जर वेळ मिळाला तर याच्यावरती एकदा नजर तुम्ही टाका आणि ह्या सूचना देखील महत्त्वाच्या असतात, की कशा पद्धतीने आपण पेपर सोडवला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टी आपण करायचं टाळलं पाहिजे. परंतु ते कोणी वाचत नाही. तुम्हाला जर वेळ असेल तर नक्की त्याच्यावरती एकदा नजर तुम्ही फिरवा. त्यानंतर पहा, आता उत्तर कसं लिहायचं आहे तुम्हाला. तर हे तुमचं मुख्य जो तिसरा पेज आहे, इथून उत्तर लिहायला आपण सुरुवात करतो. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हा जो वर या ठिकाणी तुम्हाला जो टेबल दिसतो अशा पद्धतीनं आयताकृती, याच्यामध्ये तुम्हाला काहीही लिहायचं नाही. हे या ठिकाणी एक्झामिनरसाठी दिलेला असतो. इथं तुमचे क्वेश्चन असतात आणि एक्झामिनरनं दिलेले मार्क्स असतात. त्यामुळे याच्यावरती विद्यार्थ्यांना काहीही लिहायचं नाही. आता हे खाली सेक्शन दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर आणि इथून सुरुवात. तर इथं तुम्ही टाकू शकता. इथं टाकायचा तुमचा क्वेश्चन नंबर 1 सेक्शन जे असेल किंवा इथून क्वेश्चन नंबर टाकायचा, त्याच्या खाली एक ओळ सोडायची आणि इथून तुम्ही जे आन्सर आहे ते लिहायला सुरुवात करायची. अशा पद्धतीनं तुम्ही हे आन्सर जे आहे या ओळीवरती इथं लिहू शकता आणि मग कंटिन्युअस प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने तुम्हाला समोर जायचं आहे. बाकी याच्यावरती काहीही दुसरं करायची गरज नाही. आता या ठिकाणी शेवटचं एक पेज दिलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता, हे 28 क्रमांकाचं पेज आहे. हेही त्याच प्रकारचं पेज आहे. पण तुम्हाला काही मुद्दे लिहायचे असतील, काही गोष्टी आठवत नसेल, काही करायचं असेल, तर इथं तुम्ही या पेजवरती रफ एका ओळीवरती तुम्ही लिहू शकता असं आणि याला रफ म्हणून या ठिकाणी याच्यावरती तुम्ही रफ वर्क करू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी उत्तरपत्रिका आहे सोडवायची आहे. याच्यामध्ये कुठलंही गोंधळ करायचा नाही. मन शांत ठेवायचं, डोकं शांत ठेवायचं आणि शांततेनं उत्तरपत्रिका सोडवायची. आपल्यानं केलेला अभ्यास नक्कीच आपल्याला आठवत असतो. त्यामुळे त्याची काळजी करायची नाही. शांत डोक्याने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. तर मला वाटतं ह्या काही टिप्स आणि ही जी उत्तरपत्रिका आहे सोडवण्याची पद्धत तुमच्या लक्षात आली असेल. काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया करून कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी कळवा. त्याची उत्तरं आपण शोधूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.